हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. अँड आता वाजलेले आहेत 11:30 आणि मी चाललो एका मीटिंगला. पण मीटिंगला जायच्या आधी आपण हा ब्लॉग स्टार्ट करूयात. सो लेट्स स्टार्ट आवर ब्लॉग. आता मी मीटिंगला पोचतोपर्यंत ना तुम्ही एक काम करा, आपली एक नवीन बॅच चालू झाली ती पण बघून घ्या. म्हणजे मग तोपर्यंत मी मीटिंगमध्ये पोचतोय आणि तिथं काय होतं ते मीटिंग झाल्यावर तुम्हाला सांगतो. चलो. फायनली मी इन्स्टिट्यूटला आलो आहे आणि आता एडिटिंगला बसतो आहे. एडिटिंगचं काम माझं आज राहिलेलं आहे बिकॉज मी सकाळपासून बाहेरच पळतो आहे. आत्ता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 2:30 इन द क्लॉक आणि मी अजूनही माझं एडिटिंगचं काम कंप्लीट नाही आहे केलं जसं तुम्हाला सांगितलं आणि आय हॅव टू कंप्लीट ॲज सून ॲज पॉसिबल. तुम्ही मागं जर दिसत असेल तर वेडिंग कोरिओग्राफी चालू आहे. मी इथे एडिटिंगला बसतो आहे, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं आयफोनला अपडेट आलेलं आहे आणि ते आता करतो आणि बघूयात पुढे काय काय होतं आहे. सो फार सो गुड. नमस्कार गाईज, आय होप माझा आवाज छान येतो आहे. थोडंसं हेडेक चालू झालं आहे जस्ट आत्ता व्लॉग स्टार्ट करायच्या आसपास 1-2 मिनिट आधी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फॅन फुल ठेवला आहे कारण बाहेर आलेत इन्क्वायरीला पेरेंट्स आणि मला नाही आवडत की मी व्लॉगिंग करतो आणि त्यांनी ते बाहेर ऐकायचं. सॅटर्डे संडे आपण चालू केलेलं आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स बॅचेस आणि त्याची आज बॅच झाली. उद्या नाही आहे नेमकी, संडेवाली बॅच डिसेंबरपासून स्टार्ट होईल. आणि महत्त्वाच्या माझ्या 2 मीटिंगमधल्या आज एक मीटिंग होती त्यातली 3rd नंबरची जी तुम्हाला मी बोललो नव्हतो का बोललेलं आठवत नाही, पण ती पण सो फार सो गुड छान झालेली आहे.
पण ते एक्झॅक्टली कशाबद्दल आहे आय थिंक मी डिसेंबर मंथमध्ये तुम्हाला प्रॉपर सगळं सांगेल, एक 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 रिव्हील करेल. बट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज टेन्शन होतं मला आयफोनचं. ह्याला आलेलं आहे 18.1.1 अपडेट आणि यू नो आत्ता सध्या फ्लॅगशिप फोन्सबरोबर काय चाललं आहे, ग्रीन स्क्रीन येणं, फोन स्लो होणं, बॅटरी ड्रेन करणं. दुपारपासनं मी थोडंसं बघतो आहे आत्तापर्यंत तर ओके इवन माझे मेमरी पण ह्यानी वाढवली, सो इट इज गुड फॉर मी. बट टेन्शन खूप आलेलं जोपर्यंत हे अपडेट होऊन माझ्यासमोर चालू होत नाही तोपर्यंत. सो आय एम लिटिल बिट रिलीफ. असो, आता आपण स्टार्ट करूयात आजचं आपलं बोनस डक्स. कालचा क्वेश्चन होता, डिस्क्राईब 2 ways an actor can improve their vocal projection. त्याचं आन्सर काय आहे, प्रॅक्टिसिंग डीप ब्रीदिंग टेक्निक्स अँड वर्किंग ऑन आर्टिक्युलेशन कॅन इम्प्रूव्ह वोकल प्रोजेक्शन. म्हणजे काय, मी मुलांना सांगतो कंटिन्युअसली की ब्रीदिंगवर तुम्ही थोडंसं लक्ष द्या, लक्ष केंद्रित करा, फोकस करा. कारण जेव्हा तुमचं ब्रीदिंग प्रॉपर असेल तेव्हा तुमचा व्हॉईस प्रॉपर पद्धतीने बाहेर येऊ शकतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याला नाकातून बोलणं, हॅलो हॅलो, असे वेगवेगळे आवाज निघतात, मग त्याची आवाजाची प्रॅक्टिस करणं. पण ह्या करताही परत मेन बेस तोच राहतो तुमचं ब्रीदिंग. जेव्हा तुमची ब्रीदिंग ह्याच्यावर जेव्हा तुमचं कंट्रोल राहतं, हे तुमचं इन्क्रीज होतं श्वास घेण्याची क्षमता, आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवू शकतो. सो आजचा क्वेश्चन आहे, व्हॉट डज ब्लॉकिंग मीन इन थिएटर. क्वेश्चन नीट लक्षात घ्या, व्हॉट डज ब्लॉकिंग मीन इन थिएटर. ह्याचा आन्सर ॲज युजल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, आणि तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स में टाइप करा. अगर आपने ब्लॉग यहाँ तक देख लिया फॉर व्हाट रीजन, प्लीज लाइक कर देना, हो तो सब्सक्राइब कर देना. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग द ब्लॉग. मिलते हैं अगले ब्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D विथ पीयूष.